33% वनक्षेत्र असणं आवश्यक आहे, परंतु वन विभागानं केलेल्या सर्वेक्षणामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील घनदाट वनक्षेत्र 2% कमी झाल्याचं वास्तव समोर आलेलं आहे। पाहूयात। चंद्रपुरातलं वनक्षेत्र घटलं। सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर। वनक्षेत्र घटल्यानं चिंता वाढली। वन सर्वेक्षण विभागानं 2023 ची भारतातील वनक्षेत्रांचं प्रमाण आणि स्थिती दर्शवणारी आकडेवारी जाहीर केली आहे। यामध्ये भारतात एकूण भूभागाच्या 25.17% क्षेत्रात जंगल आहे, तर महाराष्ट्रात हे प्रमाण 16.94% आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील घनदाट वनक्षेत्र 2% कमी झाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। 2021 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात 35.40% जंगल होतं। 2023 च्या आकडेवारीनुसार हे प्रमाण 35.21% आलंय। 2021 मध्ये घनदाट जंगल 1320.89 वर्ग किलोमीटर होतं। 2023 मध्ये ते कमी होऊन 1318.87 वर्ग किलोमीटर झालं। 2021 मध्ये मध्यम घनदाट जंगल 1555.39 वर्ग किमी होतं। 2023 च्या आकडेवारीनुसार 1521.60 वर्ग किलोमीटर झालंय। 2021 मध्ये उघडे वनक्षेत्र 1173.99 वर्ग किलोमीटर होतं। 2023 च्या आकडेवारीनुसार यामध्ये वाढ होऊन 1189.18 वर्ग किलोमीटर वनक्षेत्र झालं। 2021 मध्ये झुडपी जंगलांचं क्षेत्र 43.67% होतं। हे प्रमाण वाढून 2023 मध्ये 44.6% आलंय। भारत देशात वनक्षेत्रात वाढ झाली असताना चंद्रपूर जिल्ह्यातील वनक्षेत्रात घट झाली आहे। त्यामुळे वनक्षेत्रामध्ये घट झाल्याने ही धोक्याची घंटा असल्याची भीती पर्यावरण अभ्यासकांनी व्यक्त केली आहे। आपण आकडेवारी जर पाहिली जिल्ह्याची तर आपल्या लक्षात येईल की जंगलाचं प्रमाण इथे आता हळूहळू कमी व्हायला लागलेलं आहे। आधीच वाघ मानव संघर्ष इथे आहे, शेतकरी आणि वन्यजीव संघर्ष आहे, अनेक माणसांचा इथे मृत्यू होत आहे, इथले कॉरिडॉर्स तुटलेले आहे। अशा अवस्थेमध्ये हे जंगलाचं प्रमाण कमी होणे हे एक धोक्याची घंटा आहे असं म्हणायला हरकत नाही। चंद्रपूर जिल्ह्यात वाघ आणि मानव असा संघर्ष वाढलेला असताना भ्रमंतीचे मार्ग सुद्धा तुटलेत। त्यामुळे वनक्षेत्रात झालेली घट ही चिंतेची बाब आहे। याकडे सर्वांनी लक्ष देऊन वनक्षेत्र वाढवण्यासाठी कार्य करण्याची गरज आहे। आशिष अंबाडे, झी 24 तास, चंद्रपूर।